काही लोक नाराज होतात, त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतंच काही बोलल्या जाते, मग असं कसं असो. तर हे तिथून निघतात. अर्जुन मातली घेऊन जातो, निमिषार्धात त्याला स्वर्गात घेऊन जातो आणि स्वर्गात अभूतपूर्व घडतं की जे अर्जुनाने अपेक्षितच केलं नसतं, की सगळ्यात मोठमोठाले देव तिथे त्याचं स्वागत करण्याकरता हजर असतात. का अर्जुनाची खूप मोठी योग्यता झाली होती म्हणून नाही, माझ्या राजाचा चिरंजीव आलेला आहे आणि त्याचं यथोचित स्वागत झालंच पाहिजे. प्रत्येक देव त्याची पूजा करतात मंगल गोष्टींनी. मी काल सांगितल्या 8 मंगल गोष्टी कोणत्या आहेत, त्या तिथे कोणत्या वापरल्या हे व्यासांनी लिहिलेलं नाही. व्यासमुनी मोठी गंमत करून जातात, काही काही ठिकाणी स्पष्ट लिहितात, काही ठिकाणी अर्ध्या रूट ठेवतात. ते काही लिहिलं नाही त्यांना. त्याचं स्वागत आगत होतं आणि नंतर मग जेवताना इंद्र आपल्यासोबत त्यांना जेवायला बसवतं सगळ्या देवांसोबत. म्हणतो तू कशा करता आलास हे तू सांगायची आवश्यकता नाही, मला माहिती आहे तू का आलास आणि तुझी ती इच्छा संपूर्णपणे सफल होईल. तुला इथे 1, 2, 10 नाही, जोपर्यंत तुला सगळे अस्त्र प्रत्येक देवाकडून मिळत नाहीत, ज्यांच्याजवळ जे आहेत ते तर इंद्राची गॅरंटी होती राजाची, आताही आहे गॅरंटी, खरी गॅरंटी आहे ती, खोटी नाही आहे बरं. ही आताची पण खरी आहे बिलकुल. मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे, मी व्यासांच्याच पक्षाचा आहे. तर त्या व्यासांची जी गॅरंटी होती ती इंद्राने सांगितली, म्हणजे तुला पक्कं सगळं मिळेल, फक्त आनंदात राहा, माझा पाहुणचार घे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला माहीत आहेत 3 नावं तर पक्के माहीत आहे मला, कारण त्याचे मासिकच येतात. मेनका, अप्सरा म्हणूनच मासिक आहे एक, मेनका, अप्सरा, उर्वशी अशा कित्येक आहेत, घृताची, असे सगळ्या अप्सरा आहेत. अप्सरा का म्हटलं गेलेलं आहे त्यांना हे सांगतो, त्यांना कोणी तयार केलेलं नाही. त्यासुद्धा द्रौपदी मातेसारख्याच अयोनिज आहेत, म्हणजे योनीमधनं निघालेल्या नाहीत. जेवढे अप्सरा निघाल्या त्या 14 रत्नांपैकी 1 रत्न अप्सरा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी एक निघत गेलं. काल मी सांगितलं पहिल्यांदा हलाल निघालं ते शंकराने ठेवलं आणि त्यांचा कंठ नील झाला, नीलकंठ. त्या शंकराचं पेक्षाही एक ग्रेट माणूस बसला इथं खुर्चीवर. त्या शंकराने एकदाच प्यायलं हलाल आणि कंठ निळा झाला. इथं तर जन्मभर हलाल प्यायलो हरिभाऊ, काय सांगू तुम्हाला, अपमानाचं हलाल, पण कंठ निळा नाही झाला कधी. चांगला आहे माझा कंठ निळा नाही आहे, पाहून घ्या. तर असतं, असं चालतच असतं, जे इथे लिहिलेलं असतं ते भोवणच आहे असो. तर तिथे दुसऱ्या दिवशी स्वर्गीय अप्सरांचा नाच असतो. अर्जुनालाही त्याच्या मानमराप्ततेमुळे बाजूला मोठं राजसिंहासन सारखं ठेवलेलं असतं. अप्सरांचं नाच चालू होतं, सगळे अप्सरा नाचत असतात. हा अर्जुन असा एकटक, म्हणजे पापणी न लावता सुद्धा असे करून त्या उर्वशीकडे पाहत असतो. त्या उर्वशीच्या थोड्या वेळात ते लक्षात येतं की हा माणूस आपल्याकडे एकटक पाहतोय एकसारखा, पापणीसुद्धा मिटत नाही. तिला वाटतं की हा आपल्यावर मोहित झालेला आहे. आणि ते बाकीच्या काही देवांचे लक्षात येतं की हा अर्जुन बटा एकसारखा तिच्याकडेच पाहतोय. झालं, इंद्राला वाटतं की हा मोहित आहे, तिला वाटतं की हाही आपल्यावर मोहित आहे. इंद्र लगेच सांगतो तिथे की आज म्हणतो याच्यासोबत तुला शेजशय्या करायची आहे उर्वशीला. ती आनंदाने हो म्हणते. तिलाही खूप आवडलेला असतो अर्जुन, अरे आवडण्यासारखाच होता तो. रात्री अर्जुनाला जो कक्ष दिला असतो
तिथे उर्वशी येते. दारातनं आत येते ती आणि अर्जुनाला दिसतं की आपण जिला पाहत होतो ती आलेली आहे आणि ती जवळ येते. तिलाही वाटतं की वा रे वा, आज आपली शेजसय्या खूप चांगली होईल, समागम चांगला होईल. तर अर्जुन ती आतमध्ये आल्यानंतर तिच्या पायावरती डोकं ठेवतो. माते, तू का कष्ट घेतले म्हणे येण्याचे? मी तसंही तुला म्हणजे उद्या तुला भेटणारच होतो. संतापानी अशी लाल होऊन जाते ती की म्हणते, अरे मूर्खा, सर्व त्रिलोक्यातील सगळ्यात सुंदर जी स्त्री आहे ती तुझ्यापासून समागमाची अपेक्षा ठेवून इथे आलेली आहे आणि तू तिला नाकारतोय. हा माझा असा अपमान कोणी केलेला नाही. तो म्हणतो, माझं ऐकून तर घे, मी शाप देते म्हणे तुला. आजपासून, या क्षणापासून तू षंडतीळ होशील, षंड होशील. हे व्यास महाराजांनी लिहिलं आहे बरं. असं म्हटल्याबरोबर अर्जुनाला काही बोलायचं सुचत नाही, पण तरी म्हणतो. तर तेवढ्या वेळात ही बातमी तिथे बाकीच्या तिच्याबरोबर आलेल्या सख्या ते जाऊन इंद्राला सांगतात. अरे म्हणे, इंद्रा, तुझा मुलगा गेला कामात ना, आता खरोखरच कामातनं गेला म्हणे. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्याही कामातनं गेला आणि तसाही कामातनं गेला म्हणे. हिने शाप दिला तिला की तू षंड राहशील आता आयुष्यभर. इंद्र धावत येतात तिथे. अरे उर्वशीला म्हणतो, काय केलं म्हणतो तू? हे त्याने अपमान केला म्हणे माझा. इंद्र विचारतो त्याला, तू अपमान केला का? नाही म्हणतो. ती म्हणते, विचारा अपमान केला की नाही. त्याला विचारा म्हणे, त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि माते म्हणाला तो मला. मी कुठल्या अपेक्षेने आली? हा मला माते म्हणतो आहे. इंद्र विचारतो त्याला, का रे? तो हो म्हणतो. अर्जुन शुद्धच वागला आहे आयुष्यभर, कधी खोटं बोलला नाही. तो म्हणतो, हो, मी पायावर डोकं ठेवलं तिच्यानं, म्हटलं की माते उदयिक मी तुझ्याकडे येणारच होतो. मग पहा बरं म्हणे, तू तर म्हटलं नाही, पण यांनी म्हणे माझं मातेने ऐकूनच घेतलं नाही माझं, मला काय म्हणायचं आहे ते. त्या मला म्हणाले की तू एक सेकंदसुद्धा, म्हणजे निमिषसुद्धा तू तुझं पापणी अशी लावली नाही. माझ्याकडे एकसारखं पाहत होता. मला लक्षात आलं ते की तू माझ्यावर पूर्णपणे तू माझा अभिलाषा करतो आहे. तो म्हणे, नाही माते, याचं कारण सांगतो. कारण सांगितल्यावर तुला जर वाटलं तर मला उत्शाप दे. इंद्र म्हणतो, उत्शाप दे म्हणतो त्याला. तो म्हणतो, तू मला म्हणतो, आमच्या या पाची पांडवांना आम्हाला आजीचं सुख मिळालं नाही, पणजीचं सुख मिळालं नाही. खरोखरच नाही मिळालं त्यांना. आले आश्रित म्हणून फक्त आईचं सुख मिळालं, कुंतीचं. म्हणे, तू माझ्या पणजीची खापरपणजी आहे म्हणे तू. आणि पणजी कशी असते हे मला दिसलं की इतकी सुंदर आपली खापरपणजी होती, तरी तिला काही बोध होत नाही. इंद्राला झाला पटकन. तर तो म्हणतो, तू कोणाबद्दल बोलतो आहेस? ती म्हणते त्याला, अर्जुनाला. तर म्हणते, असाच गैरसमज तू त्याही वेळेला करून घेतलास, त्याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. माझे खापरपंजोबा होते म्हणे, ज्यांच्याकरता तू पृथ्वी तलावर आली होती, ज्यांच्याबरोबर तू आयुष्य घालवण्याचं सांगितलं आणि त्यांना मध्येच भंग करून तू सोडून गेली म्हणे. त्याचं नाव पुरुरवा, उर्वशी पुरुरवा. हे फार मोठं सुंदर भासानी लिहिलेलं आहे, ते वाचाल एकदा, अतिशय अप्रतिम. तर मग तिलाही वाटतं की पुरुरवा म्हटल्याबरोबर तिला एकदम आठवणी येतात त्या. ती म्हणते, माझी चूक झाली अर्जुना. उत्शाप हा देते म्हणे की हा माझा जो शाप दिलेला आहे हा तुला वरच ठरेल तू वापस गेल्यावर. हा शाप फक्त तुझा चांद्रमास, 10 चांद्रमास म्हणजे त्यावेळेचं 1 वर्ष, हा 10 चांद्रमास राहील. हा तुला उपयुक्त ठरेल. आता तू इथे आहे तोपर्यंत माझ्याकडनं नृत्य शिकून घे. आणि अर्जुन तिथे उरलेल्या काळात प्रत्येक देव
त्याची परीक्षा घेऊन त्याचं हे करून प्रत्येकाने त्याला आपापलं वेगवेगळं अस्त्र दिलेलं आहे अर्जुनाला. आणि इथून हे अर्जुन महाराज पुन्हा साधारणतः पृथ्वीवरील 4 वर्ष ते स्वर्गात राहतात. सगळ्या अस्त्रांनी सज्ज होऊन ते वनवासात येतात. आल्यावर धौम्य ऋषी आणि सगळे त्यांची स्वागत करतात. वनवास त्यांचा संपतो, ते अज्ञातवासात जातात. 20 मिनिटात वनवास 12 वर्षाचा संपवला मी. तिथून अज्ञातवासात जातात. अज्ञातवास 1 वर्षाचा आहे. त्या अज्ञातवासातली एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो. किती वाजले तुझ्याकडे? हां, आपलं चालू केव्हा झालं? मग अजून एक 15 मिनटं आहे. 15 मिनटात अज्ञातवासी संपवून टाकतो. तर ते अज्ञातवासात जातात. अज्ञातवास म्हणजे तुमचं स्वतःचं नाव कोणालाही तिथे कळता कामा नये अशा ठिकाणी जायचं आहे. मग कोणत्या ठिकाणी जायचं हे मार्गदर्शन कोण करेल? तर त्यावेळेला पांडू राजाचा एक मित्र त्याला जसं कळतं की या पांडवांच्या मुलांना वनवासात पाठवलं आहे तर त्याला आपण भेटलंच पाहिजे. त्याच्याकरता एक खास त्याचं कारण असतं. त्या मुनींचं नाव, पांडूचा जो अतिशय खास मित्र होता त्या मुनींचं नाव बृहदश्व. आणि ते मुनी त्यांच्या इतकं हस्तलाघव्य जुगारातलं कोणाजवळच नसतं. अशा हजारो शकुनी त्यांनी हाताखालनं घालवले. इतकं त्यांचं ते तेवढ्याकरता तिथे येतात की युधिष्ठिराशी भेट व्हावी. मी त्याला माझी विद्या शिकवून देईन की पुढच्या आयुष्यात त्याला जर मोह झाला कधी तर त्याला कोणीच हरवू शकणार नाही असा मी बनवून देईन. म्हणून बृहदश्व येतात, त्यांचं स्वागत करतात पांडव यथायोग्य. आणि मग यांचा खल चालूच असतो की अज्ञातवासात कुठे जायचं, आपण कुठल्या देशात जायचं की जिथे आपण ओळखल्या जाणार नाही. तर बृहदश्व म्हणतात हे गोष्ट जी आहे हे तुम्हाला धौम्य ऋषी सांगतील. मला फक्त माझ्याजवळ फक्त 4 घटकं आहे. 4 घटकात याला मला विद्या शिकवायची आहे. आणि युधिष्ठिराला जुगार शिकवतात. फक्त जुगाऱ्याने कसा जुगार खेळायचा, तुझी कुठे चूक झाली हे मी सांगतो म्हणे. मग त्यांनी सांगितलं देवन करताना तू इतक्या जोरदार देवन केलं. देवन म्हणजे बिया इतक्या उंच उडवल्या म्हणे तू की त्या शकुनीला त्या पकडायला खूप सोपं व्हायचं. बिया अशा एवढूशाच उडवणार आहे म्हणे. त्याच्यात काही लीला आहे का, रूल आहे का की देवन म्हणजे आकाशापर्यंत उडवल्या पाहिजे? लक्षात ठेव. ते शिकवतात त्याला. आणि नंतर कसोटीचा प्रसंग येतो आणि तिथे द्रौपदीला कळतं की आपला पती किती हुशार आहे. तिथे तहान लागली असते यांना, खूप तहान लागते आणि जवळ पाणी नसतं. तिथे काही ते असे कमंडलू भरून घ्यायचे. कमंडलू किती वेळ पुरेलो पाण्याचा. तर ते नकुलाला ऑर्डर देतो. नकुलाला सांगतो जा रे म्हणे पाणी घेऊन ये. भाते घेऊन जा म्हणे. 2 भात्यात पाणी घेऊन ये, आपण सगळेच पिऊ. आता पाणी म्हणजे सरोवर. हा नकुल झाडावर चढतो आणि पाहतो साराच पक्षी कुठे दिसतात का. दिसतात त्याला. जातो सरोवरापाशी, आतमध्ये जातो. जोपर्यंत तो पाण्यात हात घालत नाही तोपर्यंत काही होत नाही. हात पाण्यात घातल्याबरोबर एक आवाज येतो त्याला, घे माझ्या परवानगीशिवाय या पाण्यात हात घालायचे नाहीत. पाणी मिळणार नाही. पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची मग जायचं. त्या नकुल म्हणते कोण आहे? म्हणते आपल्याला तुला माहीत नाही म्हणे मी कोण आहे ते. मी द्रोणाचार्याचा शिष्य आहे. सगळे शास्त्राचं हिंमत असेल तर समोर आहे. तो आवाज काही येत नाही. हा नकुल म्हणतो असेल कोणी. पाणी पितो आणि मृतप्राय होऊन पडतो. हा येत नाही बराच वेळ. म्हणून हा का आला नाही अजून. म्हणून युधिष्ठिर आज्ञा सोडते याला सहदेवाला. जे लहाने असतात की नाही वयाने घरात, त्यांना सगळे झक मारून कामं करावं लागतात पूर्ण. अभ्यास करत असो नसो आणि जा रे हे भाजी घेऊन ये, जा रे मुरमुरे घेऊन ये, जा रे गूळ घेऊन ये, जा रे साखर घेऊन ये. जो लहान असते त्याला काही नसतं.
घरातला जो मोठा असतो आणि त्याला सगळ्या सुटी असतात, तो मोठा आहे, त्याला कसं सांगायचं, तो किराणा मालाच्या दुकानावर जाईल का? नाही. बाजारात जाईल का आठवडी? नाही. असो तर सहदेव जातो, त्याचंही तसंच होतं. मग भीमाला पाठवतो. भीम तर एवढा ताकदवान आणि इतका अजस्त्र होता. तिथे आवाज आला, म्हणतो कोण आहे रे? म्हणतो ये खाली. कोण आहे? कुठून आवाज देतो आहे? लपून का बसला आहे? म्हणतो भित्र्यासारखा. समोर आहे आणि मी पाणी पिणार रे म्हणे, तू काय रोखू नको मला. भीमानी जसं पाणी हातात घेतो आणि लावणार तर भीम मृतप्राय होऊन पडतो. आता उरला कोण? अर्जुन. अर्जुनाला सांगते युधिष्ठिर, जा रे म्हणतो तू. अर्जुन जातो, तोही वापस येत नाही, तोही तिथे मृतप्राय होऊन पडतो. अर्जुन म्हणतो एक कोण आहे तर आवाजवाला, आणि खेळ म्हणते माझ्याशी युद्ध. तर तो काही बोलत नाही. अर्जुनाने हातात पाणी घेतल्याबरोबर तोही मृतप्राय. मग धौम्य ऋषींना काळजी वाटते. म्हणते युधिष्ठिरा तू स्वतः जा रे बाबा, पहा म्हणते काय आहे, संकट आलं असेल त्यांच्यावर, कुठलंही संकट येऊ शकते हरिभाऊ. 3 ताप सांगितलेले आहे. म्हणून आपण हे सुरू करतानाच मी नेहमी म्हणत असतो, 3 तापांचं स्मरण माझ्या भगवंताला करून देतो. सच्चिदानंद रूपाय जे म्हणतो ते तेवढा करता 3 ताप दिलेले आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा. 3 ताप प्रत्येकाला दिले आहे जो माणसाच्या जन्माला आला. पहिला अधिदैविक, दुसरा अधिभौतिक आणि तिसरा आध्यात्मिक. 3 ताप दिलेले आहे, व्यासांनी लिहून ठेवलेला आहे. युधिष्ठिर जातात स्वतः, त्यालाही आवाज येतो. आवाज येतो तर तो हुशार असतो, धर्मज्ञ असतो, धर्माने चालणारा असतो. तो म्हणतो कोण बरं मला हाक मारताय? मला जर दर्शन झालं तर मी धन्य होईल. हा किती गोड शब्द आहे. मग त्याच्यासमोर एक यक्ष येतो. तो म्हणतो हे सरोवर माझ्या मालकीचं आहे, याला हात लावायचा नाही. तुझ्या आधी 4 मूर्ख इथे आले म्हणे, माझं ऐकलं नाही, मला कवडी समान पण दर्जा दिला नाही त्यांनी. तू बरा दिसतो म्हणे जरा. तो म्हणतो महाराज असे उभे राहून बोलू नका, आपण अतिशय तेजपुंज आहात. आणि आपलं जे उत्तरीय असतो अंगावरचं वरचं, म्हणजे असं उत्तरीय जे आहे ते काढतो, अंथरतो, तिथे जमीन साफ करतो, अंथरतो. महाराज आपण स्थानापन्न व्हावं. मग जे काय तुम्हाला विचारायचं ते विचारा, माझी ओळख विचारा, मी सगळं सांगेन तुम्हाला. तो म्हणतो ओळख बिळख नाही पाहिजे मला, मी प्रश्न विचारणार आहे तुला, त्याचे उत्तरं दे. यथामती देईन म्हणे माझे उत्तर बरोबर आले तर तुम्ही मला पाणी नेऊ द्याल का? माझी पत्नी धौम्य ऋषी आणि हे 4 जण असेच पडलेले आहेत, तर यांनाही पाणी पाजावं लागेल. तर तो म्हणतो ठीक आहे, मी प्रश्नापासून सुरुवात करतो. मागच्या एका प्रश्नाचं उत्तर यांनी फार सुंदर दिलं होतं निलयने. मी विचारल्याबरोबर ताबडतोब 100 पैकी 100 मार्क. मायातर्फे नाही, ते यक्षातर्फे. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला. महत्त्वाचे 4 प्रश्न सांगतो, आपण पुढे सरकवू कथा. तर पहिले त्याला विचारतो तो की सूर्य का उगवतो आणि त्याला उगवायचं आज्ञा कोण देतो? तर युधिष्ठिर सगळे शास्त्रार्थ करून प्यालेला. तो म्हणतो त्याला ब्रह्मदेव आज्ञा देतो की तू उगव आणि तू असताच जा, तोपर्यंत तुला पृथ्वीवरच्या लोकांना प्रकाश द्यायचा आहे, दिव्य रूपाने तू राहा, सूर्याला सांगतो. डन. दुसरा प्रश्न विचारते, आकाशापेक्षा मोठं कोण? फटकन तिथे हुशार असतो होतो. आता असतं तर मेरिटच आला असता. पूर्ण महाराष्ट्रातनं नीटमध्ये येते की नाही, पहिला आला मारो छोरो 10वा आयो असते ना पेपरमध्ये, तसं युधिष्ठिर त्याचंही उत्तर फटकन सांगतो. आकाशापेक्षा मोठं कोण? तर बाप, आकाशापेक्षा मोठा आहे तो. तिसरं विचारतो तो, धरती मातेपेक्षा क्षमावान कोण? पटकन उत्तर दिलं निलयनी, आई.
करेक्ट, 100पैकी 100 मार्क. असे सगळे प्रश्न विचारतो. आता म्हणतो कसोटीचा प्रश्न तुला विचारणार आहे. 84 प्रश्न विचारले. पंडित 84च्या 84 प्रश्नाचे उत्तरं करेक्ट. आताचा जो प्रश्न आहे तो जर तू बरोबर उत्तर दिलं तर तुला पाणी नेता येईल. सांग म्हणे कोणता प्रश्न. नाही म्हणे प्रश्नही आहे आणि त्या प्रश्नामध्ये वर पण दडलेलं आहे. आता ते कसं रूपांतर करायचं आणि काय सांगायचं तू ठरव. तर त्यांनी प्रश्न विचारले की फक्त रक्ताचं जे नातं असतं तेच सगळ्यात श्रेष्ठ असतं का, हा प्रश्न त्याला विचारला आहे. ह्याचं जर उत्तर तू दिलं तर वर आहे म्हणे तुला एक तोही विचारीन, तोही प्रश्नरूपी वर आहे. हा सांगतो रक्ताचं नातं नाही, नातं जे तुमच्या अंतःकरणाचं असतं ते सगळ्यात श्रेष्ठ. रक्ताचा आहे, माझा जवळचा आहे, माझा मावस भाऊ आहे, हे आम्ही पाहतोच आहे, अनुभवतोच आहे म्हणे. तुम्हाला माहीत नाही म्हणे महाराज काही. आमचे चुलत भाऊ म्हणतात म्हणे, पण काही नाही, आम्हाला देशोधडीला लावलं त्यांनी, काही नातं फातं नसते म्हणे. जे आहे ते अंतःकरणाचं नातं आहे, माणूस टू माणूस. खुश होऊन जातो तो. म्हणतो आता वररूपी प्रश्न आहे ते तुला उत्तर द्यायचं आहे. तू सांगितलं म्हणे हे माझे 4 भाऊ आहेत, कुंतीपासून झालेले 2, माद्रीपासून झालेले 2. कुंतीपासून म्हणजे युधिष्ठिर पकडल्यास 3. युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम हे कुंतीपासून झाले. नकुल सहदेव मादीपासून झाले. आता म्हणे मी तुला एकच वर आहे, फक्त तो वर देतो आहे. या 4पैकी कोणा एकाला मी जिवंत करू हे सांग. मी जिवंत करीन त्याला. उत्तर तुझं जर मला आवडलं तर मग पुढे पाहू म्हणे. उत्तर सांग, या 4पैकी कोणाला जिवंत करू. क्षणार्धाचाही विचार न फटकन उत्तर येतं, सहदेवाला जिवंत कर. अरे बापरे, अरे म्हणे मूर्ख आहे का तू. यक्ष त्याला म्हणतो तुझं बलस्थान जे आहे, ज्या गोष्टीने पुढे होणारं युद्ध, तू ज्यांच्या भरोशावर युद्ध खेळणार आहे त्यांच्या दोघांचे नावच नाही घेतले तू. त्या युधिष्ठिर एक खमक्या होता, दादा हुशार होता. तो म्हणे हे बघा महाराज, माझ्या आईचा, मी जर अर्जुन म्हटलं तरी माझ्या आईचाच पुत्र जिवंत होईल. भीम म्हटलं तरी तो कुंतीचाच पुत्र होईल. मग अन्याय कोणावर होईल. माझी जी आई माझ्या वडिलांबरोबर सती गेली, तिचे 2 पुत्र आहेत म्हणे. त्या पुत्रांपैकी जो लहान आहे, जो लहान असतो त्याच्यावर जास्त प्रेम असतं म्हणे. तर तू सहदेवाला जिवंत कर. ते उत्तर ऐकतो आणि यक्ष आपल्या स्वरूपात येतो. तो असतो यमधर्म, प्रत्यक्ष युधिष्ठिराचे वडील. ते म्हणतात बाळा, मी हेच पाहायला आलो की फक्त संपत्तीमध्येच तुझी बुद्धी स्थिर आणि चांगली होती का, विपत्तीमध्ये तू कशा रीतीने वागतो आहे हेच मला पाहायचं होतं. तुझं ज्ञान धर्माच्या नुसारच चालतं आहे की नाही, हीच परीक्षा मला घ्यायची होती, म्हणून मी आलो आहे. आता तुला जो वर मागायचा आहे, जितके मागायचे आहे तितके माग. तो म्हणतो मला एकच वर द्या म्हणतो फक्त. म्हणतो काय. म्हणतो आमच्याकरता खूप कठीण आहे तो. म्हणे काय. म्हणे संपूर्ण 10 चांद्रमासाचे जे महिने आहेत ते पूर्ण होईपर्यंत आम्हा 5 जणांना द्रौपदीला कोणीही ओळखू नये. ओळखलं तर पुन्हा आम्हाला 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पुन्हा आहे. अहो शेवटी वडीलच असतो, जन्मदाता यमराज. तो जवळ धरतो त्याला. म्हणतो तुझी ही बुद्धी युद्धामध्ये अशीच ठेव, धर्मानीच वाग. आणि तू माझाच पुत्र आहे, मी यमधर्म आहे, मी कधी धर्म सोडून वागलो नाही. झाला वेळ? नाही, वेळ आहे अजून.
तिथून अज्ञातवासात जातात. अज्ञातवासातली एकच गोष्ट लक्षणीय आहे की यांनी स्वतःचे प्रत्येकाने आपापले वेगळे नावं सांगतात. त्या मुनींनी सांगितलं असतं बृहदश्वनी, त्याप्रमाणे वागतात. दुसरा पांडूचा मित्र लोमश मुनी येतात, ते सांगतात की जाताना वेश बदलून जा, असे जाऊ नका. तुमचे हे पोटावरचे गट्टे आणि तुमचे भाऊ पाहून ओळखतील लोक की हे पराक्रमी आहेत, बांधून जा म्हणतात. आणि स्मशानामध्ये जा, तिथे तुमचे शस्त्रास्त्र लपवा आणि मग नगरात जा. नगरात सगळेच्या सगळे एकदम जाऊ नका. स्मशानात आठवडा 10 दिवस 12 दिवस राहा. एकेकाने जायचं आणि नोकरी मागायची. तसे प्रत्येक जणाने आपापले नावं वेगळे घेतात. युधिष्ठिर कंक म्हणून जातो. भीमसेन असतो तो स्वतःचं नाव बल्लव ठेवतो. अर्जुनाचं नाव बृहनड्डा, अर्जुन स्त्री वेशात असतो संपूर्णपणे. नकुलाचं नाव शतानिक ठेवलं असतं त्यांनी. नाही, नकुलाचं नाव ग्रंथिक ठेवलं असतं की मी अश्वशाळा पूर्णपणे मला येते. आणि यांनी शतानिक ठेवलं असतं सहदेवाने की मी गाई गुरांना मी पाळतो, सगळं मला येतं. असं वेगवेगळ्या दिवशी जाऊन ते विराटाला सांगतात. आणि मग त्यांचा काळ तिथे फार कठीण जातो. द्रौपदी नंतर जाते, सगळ्यात शेवटी द्रौपदी जाते. त्याच्या आधी यांनी शस्त्रास्त्र सगळे शमीच्या झाडावरच्या ढोलीमध्ये टाकलेले असतात. आणि तिथे कोणी येऊ नये म्हणून एक मोळी बांधून, एका अस्थी तिथे स्मशानच असतं, उचलतात ते हाडं असे बांधून असे टांगून ठेवून देतात की कोणी इथे पाहायला येणार नाही 10 दिवस. आणि चालले जातात. आणि विराट राजा त्यांच्या योग्यता पाहून त्यांना नोकरी देतो. युधिष्ठिर, फक्त मला एकच गोष्ट कल्पना नाही त्याच्यात, व्यासांची चूक काढणारा मी कोण हो? व्यास आहे हो, त्यांची कोणाचीच बरोबरी नाही. पण प्रत्येक जण त्या राजाला सांगताना मी युधिष्ठिराकडे नोकरीला होतो हेच सांगतात. कंक म्हणतो मी युधिष्ठिराकडे, त्याचं मन रमवण्यासाठी, त्याला जुगाराचा खूप शौक होता म्हणे, त्याच्याशी जुगार खेळायचो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. भीमसेन सांगतो मी युधिष्ठिराच्या इथे आचारी होतो, एका वेळेला 10,000 लोकांचा स्वयंपाक मी करतो म्हणे, उत्कृष्ट, जे सांगाल ते, आणि ठरलेल्या वेळात. अर्जुन येतो तर अर्जुन सांगतो की मी माझ्या इतकं सुंदर नृत्य कोणी करत नाही, मी त्या पांडवांच्याकडे मी नृत्य करायचो. मग हा येतो नकुल. नंतर असे 4-4 दिवसाच्या 5 दिवसाच्या अंतराने गेल्या. नकुल सांगतो, म्हणतो मी अश्वतज्ञ आहे, अश्वाबद्दल मला काही विचारा, काही फारक करा, तुम्हाला पसंत आलं तर नोकरीला ठेवा, नाही तर मी गावामध्ये कुठे. बरं, त्यावेळेला काही सरकारी नोकऱ्या होत्या का हो? नोकरी म्हणजे एकच असायची, राजाची नोकरी. राजाच्या पदरी जे असायचे ते सगळे सरकारी नोकर. मग तो त्याला बोलवतो, त्या दुसऱ्या याला विराट, ते जा रे म्हणतो. तर आपले जे 2 याचे उत्तर राजकुमारचे घोडे जे आजारी पडले ते दाखव याला, यांनी जो बरे गेले त्यांना चालता येत नाही, लंगडतात आहे म्हणे. तर हा खरोखरच नकुल अतिशय अश्वपरीक्षेत नंबर 1 असतो. तो ते घोडे पाहिले 2, त्याच्याबरोबर तो त्या अश्वशाळेच्या पागेच्या माणसाला बोलव, इकडे ये म्हणतो, आणि मी सांगतो या 4 गोष्टी घेऊन ये. तो म्हणतो गंधकांड, त्याच्यात नावं दिले आहे त्यांनी, गंधकांड, हळद आण, मोहरीचं तेल आण, जे काय 4 गोष्टी सांगितल्या ते बोलावतो. त्याने हळूच तो अश्वचालक गेल्यावर पाहिलं असतं ती नाल काढून घोड्याची, आणि त्याच्यात त्याला, ज्याला आपण ॲप्सेस म्हणू किंवा अळ्या झालेल्या दिसतात, मग ते तो आल्यावरती त्या घोड्याच्या दोन्ही पायांमध्ये झालं असतं, एका घोड्याच्या एका पायात, तिन्ही पायामध्ये तो ते गंधक म्हणजे सल्फर सध्याच्या भाषेत, ते भरतो, औषधी भरतो, वनस्पती भरतो, आणि दुसऱ्याच दिवशी ते घोडे पळायला लागतात, आणि याला मग नोकरी मिळते. तशीच नोकरी सहदेवाला मिळते की मी म्हणतो गाय गोपाळांना मी पाहतो, मी गायींचं सगळं ओळखतो काय आहे. आता त्या काळात लिटर हा शब्द नव्हता, आजकाल 2 लिटर 5 लिटरची भाषा आहे. तर तो म्हणतो यांचं सगळ्या गोधनाचं मी दुग्धोत्पादन अतिशय उच्च कोटीला नेईन, मला माहीत आहे म्हणे सगळं.
आणि खरोखर माहीत असतं त्यालाही नोकरी मिळते. आणि द्रौपदी जाते मग अतिशय फाटक्या साडीत आणि ह्याच्यात ती जाते तर राणी वशाच्या तिथे घुटमळत राहते. तर एक दासी पाहते आणि ती त्या सुदेशना राणीला सांगते की म्हणते एक अतिशय दिव्य रूपिणी एक सुंदर स्त्री पण कपडे फाटके आहे, तिच्या अंगाला माती, ती मुद्दाम लावलेली असते माती, तिने मोलकरीण वाटायला तर पाहिजे. अर्थात माफी मागतो मी, मोलकरीण हा शब्द वापरला काही अपमान करण्यासाठी नाही वापरला, पण तशी दिसण्याकरता ती होती. तर तिला नाव विचारते, ती म्हणते नाव जाणून काय, नाव कोणी खोटं सांगू शकतं. त्या राणीला ती म्हणते सुदेशनेला, मी सैरंद्री आहे म्हणे. सैरंद्री म्हणजे तिचं नाव नाही, कृपा करून लक्षात घ्या. आपण वापरतो द्रौपदीनी सैरंद्री. सैरंद्री हा पेशा होता त्यावेळेला राण्यांना. आता असतात की नाही लावण्य ब्युटी पार्लर, सौंदर्य ब्युटी पार्लर, किती काय आहे अमरावतीत, म्हणजे खूप आहे. अर्थात गजानन महाराजांच्या मंदिरापेक्षा नक्कीच कमी असतील, पण गजानन महाराजांचे मंदिरं हरिभाऊ माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीत कमीत कमी 48 आहेत. गजानन महाराज मला क्षमा करावं, तुमची उडवत नाही. तर तसं ती सांगते मी सैरंद्री आहे. मी म्हणते द्रौपदीचं सगळं करून देतो, ती वेशभूषा केशभूषा अत्तर हे ते सगळं ती तिलाही ठेवून घेते. आणि त्या दिव्य लावण्यामुळे इथेही तिचा घात होतो. 8 महिने तर निघून जातात. 8 महिने तिचं दर्शन कोणालाच होत नाही. फक्त ती नोकरीच्या वेळेला तिनेच एक अट घातलेली असते, 5 पांडवापैकी कोणीही अट घातलेली नसते. ती अट घालते त्या राणीला, म्हणते माझे 5 गंधर्व पती आहेत, ते नेहमी माझ्यासोबत असतात, ते कोणालाही इतरांना दिसत नाही, कारण मी पतिव्रता आहे, मलाच दिसतात. हे लक्षात घ्यायचं. पहिली, मी कुठलंही खरकटं ताट खरकटलेलं विसरणार नाही आणि मी कोणाचंही उरलेलं किंवा उष्ट खाणार नाही. हे कबूल असेल तर मी तुझं सौंदर्याची काळजी घेईन. ती ठीक आहे म्हणते, काही हरकत नाही. आणि मी कोणाच्याही दारी इथून कुठलीही गोष्ट घेऊन जाणार नाही. ती सुदेशना ठीक आहे म्हणते. आणि जेव्हा 10 चंद्रवास म्हणजे अज्ञातवास संपायला 8च दिवस राहिलेले असतात, त्यावेळेला त्या दुष्ट कीचक जो सेनापती असतो, तो या सुदेशनेचा सख्खा भाऊ असतो, त्याची नजर हिच्यावर जाते आणि तो त्या सुदेशनेला म्हणतो की सुदेशने हिला सुरापात्र घेऊन माझ्याकडे पाठव. ती नाही म्हणते द्रौपदी, हट म्हणते मी नाही जाणार. नाही म्हणे तुला जावंच लागेल. तुला काय करायचं आहे म्हणे, नुसतं सुरापात्र घेऊन जायचं आहे. ती सुरा जो त्याच्यात देईल ती माझ्याकरता महाराजांकरता आणायची आहे. हे व्यासमुनी लिहितात बरं. ती नाही म्हणते, पण तिलाही वाटतं 8 दिवस राहिले आहे, काय पटकन जाऊ घेऊन ती धावत जाते. सुरापात्र ठेवलेलं म्हणते द्या याच्यात. तो तिचा हात पकडतो कीचक. संध्याकाळच्या वेळी जाते ती, कीचक हात पकडतो, जोरात हिसळा मारते त्याच्या हाताला, कारण कीचकाला दुःशासना इतकी बुद्धी नसते. दुःशासनाने केस पकडले होते. अरे ही क्षत्रिय होती, हिलाही सगळे शस्त्रास्त्र माहीत होते. हो, हे हात हिसळते, त्याचा पळत सुट्ट्याने येते. तर ती सुदेशना म्हणते नाही नाही घेऊन ये ना म्हणते त्याच्याकडनं, काय आहे एवढं, काही करणार नाही तो तुला. आणि काही केलं तर दासीचा धर्मच आहे म्हणे, मालकाचं ऐकायचं. मग तिची बुद्धी सटकते. ती ताबडतोब मध्यरात्र होण्याची वाट पाहते. भीमसेन प्रचंड खाऊन मस्तपैकी झोपलेले असतात. त्याच्या आधी त्या कीचकाने येऊन तिला लाथ मारलेली असते सभेत की तू येत का नाही बोलावलं तर हिचे सगळे पती तिथे तिघंजणं असतात. तिघंजणं खाली पाहतात, कोणीच मदत करत नाही. तर ती त्यावेळेला जोराने म्हणते की माझ्या अदृश्य असलेल्या गंधर्व पतींनो आता या.
सर्वस्व माझं आयुष्य धोक्यात आहे हे जोरात ओरडते. कोणी काही तिला तो सांगतो सैरंद्री तू चालली जा म्हणतो, कशाला आली ते सगळेजण. तिचा हुकमाचा एकच असतो तिच्याजवळ, तो म्हणजे भीमसेन. भीमाचं अत्यंत प्रेम होतं द्रौपदीवर. प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संकटाच्या वेळी द्रौपदीला जर कोणी मदत केली तर ती भीमानीच केलेली आहे. प्रत्येक तिची प्रतिज्ञा भीमानीच केलेली आहे. जाते भीमसेनाकडे, उठवते त्याला गदा. आता उठवायचे प्रकार असतात. आपल्या नवऱ्याला उठवायचं तर कसं उठवायचं? पूर्वीच्या रामायणाच्या काळात सुमधुर यांनी उठवायचे. ती टेप आहे अजूनही, आपण लावतोय. कौशल्याचं नाव पहिलंच त्याच्यात घेतलेलं. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ गोविंद आहे ना. तर इथे कशी उठवते ती नवऱ्याला, तिला रागलेला असतो नवऱ्याचा, माझी बेइज्जती होऊन राहिली इतकीने कोणीच लक्ष देत नाही, तर यांनी निदान भीमानी तरी द्यायला पाहिजे. मग तिचा जा पाय धरते असा भीमाचा, जोरात असा गडगड त्या पलंगाला घासते. हा उठतो, एकदम उठतो तो द्रौपदी आणि रडत असते ती. भीम सगळ्यात हुशार होता. भीमाने पाहिलं. भीम तिचे हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो काय सांग, म्हणतो काय झालं. तर ती सांगते, नॅरेट करते त्याला. असं आहे. भीम म्हणतो ठीक आहे, आता तू काळजी नको करू, उद्या पुरतं म्हणते माझं ऐक फक्त, माझ्यावर विश्वास आहे ना. अरे तुझ्यावरच विश्वास आहे म्हणे माझा. बाकीचे सगळे षंडतीळ म्हटलंच होतं म्हणे त्यांना दुःशासनाने की षंडतीळ आहे म्हणून. माझा तुझ्यावरच विश्वास आहे. तर म्हणे उद्या असं कर, सकाळीच जा उदयिक त्याच्याकडे आणि सांग की माझं चुकलं, मला सुदेशना राणी खूप रागवली की तू माझा सेनापती जो आहे, जो राज्य सांभाळतो, त्याचा तू अपमान केला, असं सांग. तर तू सांग म्हणे त्याला की संध्याकाळी नृत्यशाळेत तू ये, कारण नृत्यशाळा माहीत असते तिला, किंवा अर्जुन असते ते नृत्यशाळेत नृत्य शिकवत असतो त्या विराटाच्या मुलीला. तिचं नाव उत्तरा. तर तिथे म्हणे त्याला बोला, तो येईल आनंदाने तिथे, कारण अंधारच असतो रात्री. रात्री तू फक्त ते सुरेचं म्हणजे जे भांडं आहे दारूचं, ते तिथे त्या स्टुलावर ठेवायचं, दूर कोपऱ्यात राहायचं आणि तिथून आवाज द्यायचा तू की महाराज इकडे या, मी इथे आहे. आणि तिथे मंचक ठेवून दिला असतो भीमाने आधीच लावून. आणि भीम तो घुंगट घेऊन असा उत्तरेचा तसा तो घेऊन भीम बसून जातो. फक्त तू थांबायचं म्हणे, कारण तुझा आवाज ऐकल्याशिवाय तो येणार नाही. तो येतो, तिने सांगितलं असतं संध्याकाळी ये, तर तो जातो. तर हिने आवाज करते, महाराज इकडे या, मी तुमच्या सेवेकरता तत्पर आहे. आता काय असतं, पुन्हा एक सुभाषित लिहिलेलं आहे लोकांनी, शास्त्रकारांनी, कोणी लिहिलं माहीत नाही, कदाचित व्यासांनी लिहिलं असेल, नंतरही लिहिलं असेल. कामातुराणाम न भयम न लज्जा. तर भय कोणाचं बाळगणार आहे? अतिशय बलशाली होता तो, सेनापती होता, सगळ्या युद्धामध्ये तो तरबेज होता, मल्लयुद्धातही तरबेज होता, कीचक. भय तर कोणाचं भय आहे? लज्जा नावाची गोष्टच नाही. रात्री काय लज्जा आहे त्याला? जेव्हा ती स्वतःच बोलावते तो येतो तिथे. तिने नुसता आवाज दिला असतो आणि त्या मंचकावर आपले भीमसेन झोपेचं सोंग घेऊन झोपलेले असतात. तो आल्याबरोबर तिला कवेत घ्यायचा प्रयत्न करतो भीमसेनाला, तरी त्याच्या हे लक्षात येत नाही एकदम की काहीतरी आपल्याला वेगळंच लागून राहिलं. अरे असा बलदंड भीमसेन त्याला अगदी इतका हाता बुक्क्यांनी कुचकून टाकतो, त्याच्या हाडाचा चुरा करून टाकतो, लोळा गोळा करून टाकतो त्या कीचकाला. इतका ताकदवान असतो भीम पूर्ण. आणि त्याचे हाडं एकात एक, पोटात हाडं, पायात हाडं, डोक्यात सगळं चुरा करून त्याचा एक मांसाचा गोळा करतो. तो दाखवतो द्रौपदीला त्या समयीच्या प्रकाशात. मी चाललो म्हणतो आता,
तर तो भीमसेनाचे शब्द आहेत द्रौपदीला की पाचाली पश्य, पश्य म्हणजे पहा, या देहाचा मी अर्बुद केला आहे. अर्बुद म्हणजे हा मासाचा गोळा, हा कीचक आहे हा बा, आणि फेकतो त्याला, लाथीने उडवतो असं फुटबॉलसारखं आणि टाकतो तिथे, आणि तूही चालली जातं. तिचं तर मनात संताप असतो हो, आणि ती अतिशय स्वाभिमानी असते, न भिणारी असते. तिला तरी विनंती केली असते बरं यांनी की आता 3च दिवस राहिलेले आहे, तू गडबड करू नको. ती म्हणते 3ऱ्या दिवशीपर्यंत मी राहणार नाही, माझ्या अंगाला जर स्पर्श कोणाचा झाला तर मी मरून जाईन. म्हणून भीमसेन तेव्हाच मारतो, पाहायला जाईल म्हणतो काय. आणि ती येऊन त्या नृत्यशाळेचे जे रक्षक असतात तिथे येऊन जोरजोराने ओरडते की पहा, माझ्या 5 गंधर्व अदृश्य पतींनी या कीचकाचं कसं अर्बुद करून टाकलं आहे, म्हणजे मासाचा गोळा केला आहे. ओरडते ती, अत्यानंदाने नाचते. आता ते चूप राहणार आहे का, ते पळत जातात तेवढ्या रात्री त्या कीचकाच्या भावांकडे. त्याचेही 100 भाऊ असतात, तेही येतात. तिथे द्रौपदी नाचत असते तिथे नृत्यशाळेच्या तिथे आनंदाने की मारलं याला. ते सकाळ होण्याची वाट पाहत नाही, ते राजाकडे जातात, म्हणतात याचं 10 करायचं आहे. तर राजा म्हणतो आता उद्या परवाने आम्हाला आत्ताच 10 करायचं आहे, आणि जिच्यामुळे हा मेला तिलाही मारायचं आहे, ती अजून जिवंत आहे. त्या गाठोडं बांधतात, ते तिरडी बांधतात, आणि त्या तिरडीवरती त्या गोळ्याच्या शेजारी या द्रौपदीलाही झोपवतात, आणि स्मशानाकडे न्यायला लागतात. तर त्यावेळेला ती जीवाच्या आकांताने आवाज देते. आता मगाशी यांनी जे मी नाव घेतले ते ऑफिशियल नावं 10 वर्षांकरता 12 वर्षाकरता अज्ञातवासात होते. आपसात बोलायचे यांनी वेगळे नावं ठेवले होते स्वतःचे. युधिष्ठिराचं नाव तिने जय ठेवलं होतं आपसात बोलायला, कारण बाहेर जर हिने स्पष्टपणे नाव घेतलं असतं तर पटकन कळलं असतं हिचा याच्याशी कंकाशी काय संबंध आहे, कंक कोण आहे हे कसं काय माहीत आहे हिला. आपसात संबंध ठेवायचाच नसतो. तर यांनी स्वतः ठरवून आपले नाव ठरवलेले असतात. द्रौपदीने ती युधिष्ठिराला जय म्हणत असते, भीमाला जयंत, अर्जुनाला विजय, आणि या नकुलाला द्रष्टसेन, असे सगळे सांकेतिक नावं असतात. आणि सहदेवाला जयतसेन. तर ती फक्त जयंतचाच का आवाज देते. जयंतचा अर्थ जयंतमध्येच लपलेला आहे. ज्याच्या जयाला अंत नाही असा जो तो जयंत, तो भीमसेन. तर भीम थोडासाच गेला असतो, त्याला ऐकू येतं हिचं ओरडणं, तर पुन्हा येतो, तो पळत सुटतो. काय झालं पाहतो तर हिला तिरडीवर बांधून नेत असतात ते, की हिला जायचं आहे याच्याबरोबरच. आता तो भीमसेन होता, नाही उचलला तिथला वृक्ष उखडतो असा, आणि त्या 100 अनुकीचक म्हटलेलं आहे त्यांना, त्या कीचकाचे भाऊ, त्यांना रपारप मारून टाकतो तो, आणि चालला जातो चुपचाप. आणि गावात मग तिथे आलेले जे दोघं जण जिवंत राहतात, पळून जातात. गावात उठतं की हिचे अदृश्य 5 पती कोणालाही आणि किती लोकांना मारू शकतात, त्यामुळे यांना गावाच्या बाहेर हाकला. मग दुसऱ्याच दिवशी तिला तो विराट सांगतो की जा. ती म्हणते नाही महाराज, आमचे अजून 8 दिवस राहिले, थांबा. या कीचकाला मारलं कुठल्याही शस्त्राशिवाय, ही बातमी दुर्योधनाला पोहोचते. दुर्योधनाला कीचकाला, आपल्या कणिक तिथला अत्यंत हुशार माणूस असतो, मंत्री. तो म्हणतो इतक्या ताकदवान माणसाशी मी पाहिलेलो आहे. दुर्योधनाचा 2 मित्र असतो, त्रिगर्तराज शर्मा, त्रिगर्तराजच म्हटलेला आहे त्याला, सुशर्मा नाव आहे त्याचं. तो म्हणतो बा तो कीचक आहे, त्याला 100 लोकही मारू शकत नाही मल्लविद्येत, त्याला मारणारा कोणी पैदाच नाही आहे इथे. त्यांच्या डोक्यात येतं की कशाहून पांडव नसतील तिथे.
म्हणतो आपण शोध घेऊ. शोध याच्याकरता घ्यायचा की त्यांच्या गायी ज्या आहेत त्या आपण पळवून आणायच्या. मग कोण विरोध करतं ते पाहू. तर ते चालून जातात. त्रिगर्त शर्मा म्हणतो माझं त्रिगर्त राज्य जे आहे ते त्यांना लागूनच आहे, आमच्या नेहमीच लढाया होतात. दक्षिणेकडनं मी जातो, उत्तरेकडनं तुम्ही सगळे या भीष्माचार्य वगैरे, आणि हल्ला बोला म्हणजे त्यांचं पूर्ण गायी आपण पळवून नेऊ शकू. हो म्हणतात सगळे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य वेगळ्या गोष्टी करता हो म्हणतात की जर समजा तिथे खरंच हे असतील तर यांना पुन्हा 12 वर्ष आणि पुन्हा 1 वर्ष, आणि मुख्य म्हणजे जाता जाता कृपाचार्यांना भीष्माचार्य एकमेकांना तिघही ते हात जोडतात एकमेकांना त्रिमूर्ती आणि म्हणतात ज्योतिषशास्त्र काढा. कारण मास कसे कंप्लीट झाले नाही झाले ते आपल्याला कळेल. ते केव्हा गेले ते तिथे लिहून ठेवलेलं होतं कृपाचार्यांनी, कुठल्या दिवशी त्यांचं प्रस्थान झालं आणि ते संपेल केव्हा तेही लिहून ठेवलेलं होतं. अज्ञातवास सगळं त्यांच्याजवळ असतं. हे जातात तिथे तर त्याचं सगळं सैन्य एका साईडला गेलं असतं विराट राजाचं, आणि दुसरी बाजू जी असते ती उघडीच असते त्याची राजधानीने. कौरव त्या बाजूनी सगळे चालून येतात. त्याच्यात सगळे धुरंधर त्यांच्यात असतात. दुःशासनापासून सगळे, कर्णही असतो, भीष्माचार्य स्वतः, द्रोणाचार्य स्वतः, कृपाचार्य स्वतः, अत्यंत उत्तम धनुर्धर सगळे असतात. या विराट राजाला मुलगी जी होती तिचं नाव उत्तरा आणि मुलगा होता त्याचं नाव उत्तर. तो घाबरून गेलेला असतो पण दाखवतो की म्हणतो मी गेलो असतो पण मला सारथीच नाही आहे कोणी, तर मी कसं काय युद्धाला जाऊ. त्यावेळेला नको तेव्हा सैरंद्री बोलते की म्हणे ही बृहन्नड्डा माझ्याबरोबरच होती तिथे पांडवांच्या इथे काम करायला. हिच्यासारखं उत्कृष्ट रथ कोणी चालवायचा नाही. ही आमच्या सगळ्या तिथल्या लोकांचे राजांचे रथ चालवायची. या बृहन्नड्डेला तू घेऊन जा. त्याला राग येतो खूप. म्हणतो एक स्त्री माझी काय मदत करणार आहे. तो म्हणतो घेऊन तर जा. बृहन्नड्डेलाही राग येत असतो की ही मला अशाने आपण उघडे पडू, कारण त्यांचाही हिशोब पक्का युधिष्ठिराला विचारलेला नसतो त्यांनी की आपला अज्ञातवास संपलेला आहे की नाही संपलेला आहे. म्हणून अर्जुन जरा नाखुश होतो. पण आपण म्हणतो ती एकच वाक्याने सांगते त्याला की ज्याचं अन्न खाल्लेलं आहे तो आपला अन्नदाता आहे आणि त्याची बायको ही आपली अन्नपूर्णा समजा. आणि मग आलंच मी सांगितले तसं अन्नपूर्णे सदापूर्णे, मदत करा. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग हे जातात. तर तो उत्तर जेव्हा ही रथ चालवते तो उत्तर असतो बसलेला. उत्तर जेव्हा पाहतो सगळ्या त्या सैन्याला समोर 101 शुभ्र वस्त्र असतात त्याचे, उत्तराचे अधरीय आणि उत्तरीय. ते त्यांचं सगळं तो लवाजमा पाहून कौरव सैन्याचा, त्या अधरीयाचं पितांबर होतं. लक्षात घ्या, पितांबरच होऊन जाते त्याला तिथेच. तर अर्जुन म्हणतो अरे घाबरू नको, असं जाऊ दे म्हणतो. चल म्हणतो मी रथ तू पळव. तर त्या कौरव सैन्याला वाटतं किती भित्र आहे म्हणे, पहा म्हणे क्षत्रिय आहे म्हणतो आणि रथ तर स्मशानाकडे नेऊन राहिला, त्याला स्मशानातच मारू म्हणे आपण. तर त्याच्या आधी स्मशानात पोचल्याबरोबर अर्जुन त्याला सांगतो जा त्या ढोलीमध्ये चढ त्या वृक्षावर आणि त्या ढोलीतनं शस्त्रास्त्र काढून आण. त्या उत्तराने इतके मोठे धनुष्य पाहिलेले नसतात कधी. अर्जुन सांगतो त्याला ज्या धनुष्यावर जे सगळ्यात वजनदार असेल, जे तुझ्या दोन्ही हाताने उचलणार नाही, ते घोडा करत आणि इथे माझ्यापर्यंत उचलणार तर नाही तू याच्याने. तो आणतो. ते म्हणतो इतकं वजनदार कसं आहे म्हणतोय. तिथे तर मला 5 धनुष्य दिसले, गदा दिसली. अरे गदा तर तुझ्यासारखे 100 आले तरी उचलता येणार नाही म्हणे ती.
चल ते आण धनुष्य. मग ते धनुष्य आणतो तर उत्तराला म्हणतो लाव. उत्तराला त्याची जागा दाखवून द्यायची असते अर्जुनाला. प्रत्यंचा चढव. मित्र लक्षात घ्या, प्रत्यंचा चढवणं हे सगळ्यात बाण मारण्यापेक्षाही कठीण काम असतं. प्रत्यंचा म्हणजे एका टोकाला जे आतडं, प्राण्यांची आतडी सुकवून त्याची प्रत्यंचा केली जायची आणि ती त्या धनुष्याच्या एका टोकाला बांधली असायची. ती दुसरं टोक ते अंगठ्याखाली दाबून त्या 8-8 फुटाचे धनुष्य असायचे मोठे, त्याला चढवायची असायची. याच्या ज्याने काही होत नाही. म्हणतं सोड हो बाजूला. अरे म्हणते माझ्या ज्याने झालं नाही, तू स्त्री कोण चढवणार आहे त्याच्यावर. तेव्हा तो अर्जुन मग त्या उत्तरला मी सांगतो, माझ्या या वेणीकडे जाऊ नको, खोटी वेणी आहे. वेणी काढून टाकतो तो. मी कोण आहे लक्षात घे म्हणे. मी ज्याचं नाव तू ऐकलं असशील नसशील, मी या 5 पांडवांमधला धनंजय. मला 10 नावं आहेत म्हणे मला. त्याच्यातला ज्याला पार्थ म्हणून जो ओळखला जातो तो मी आहे हे लक्षात घे. त्याला घळघळ रडू येतं त्याला. अरे आपण यांच्याशी किती वाईट वागलो, यांना दास समजून यांना आपण ट्रीटमेंट दिली. अर्जुनाचे पाय पकडतो, म्हणतो बाबा मला क्षमा करा. अर्जुन म्हणतो आता तू सारथ्याचं काम करायचं आहे, धनुष्यबाण मी चालवणार आहे आणि मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं. चल चल म्हणतो समोर. अर्जुन घेतो आणि 3 बाण पहिले मारतो. पहिला बाण भीष्माचार्यांच्या रथापाशी. अर्जुनाने जेव्हा ती प्रत्यंचा ताणतो आणि सोडून बघतो, कोणताही जो सारथी किंवा कोणताही ड्रायव्हर असतो ना, खरा ड्रायव्हर जो असतो तो गाडी चालू केल्याबरोबर ब्रेक व्यवस्थित आहे की नाही, क्लच आहे की नाही आणि हॉर्न वाजतो आहे की नाही बरोबर हे पाहत असतो. तसं अर्जुन पहिले प्रत्यंचा बरोबर लावली गेली आहे की नाही ती ताणून त्याचा टणत्कार. तर असे मेघांच्या विजा जसा गडगडाट होतो तसा गडगडाट अर्जुनाच्या त्या गांडीव धनुष्याचा होता मित्रांनो. तो ऐकल्याबरोबरच द्रोणाचार्य भीष्माला म्हणतात नाही. अरे अर्जुन आहे म्हणतो समोर, जो स्त्रीसारखा दिसतो आहे तो. तुम्ही ऐकला नाही का गडगडाट. भीष्माचार्य म्हणे तुम्ही बोलले, मी मनोमन समजून गेलो होतो. कृपाचार्य तेच म्हणतात की लढू नका, आल्या तसे वापस चला. मग तिथे होता एक, चलो सब बाजू हो जाओ, मैं अकेला निपटता इससे. म्हणजे हिंदीत नाही संस्कृतमध्ये आहे ते. पश्य त्या द्रोणाचार्याला म्हणतो तुम्ही तर नेहमी माझ्याशी वैरच केला आहे. भीष्माचार्यालाही बोलला होतो. दुर्योधनाला म्हणतो तू काळजी नको करू, आत्ता याची मस्ती उतरवतो म्हणतो मी या विराट राजाची. आता कशी मस्ती उतरवणार आहे हो. जो माणूस स्वर्गामध्ये 4 वर्ष राहून अस्त्रांचे सगळे अस्त्र घेऊन आलेला आहे सोबत, त्याच्याशी तू म्हणतो की मी लढाई करतो, हे तरी येतो हा पुढे. मग अर्जुन त्याला म्हणतो एकच आज्ञा आहे तुला, मी आता एकच बाण सोडणार आहे. एक बाण सोडला की हे जेवढे 10,000 लोक आलेले आहेत इथे कौरवांचे, हे सगळे बेशुद्ध होतील. हे साधारणतः घटकावर बेशुद्ध राहतील. तुझ्या लहान बहिणीला मी नेहमी सांगायचो की मी ज्या देशात होतो तिथे तुमच्यापेक्षा अत्यंत तलम आणि सुंदर वस्त्र मिळतात. मी बाण मारल्यानंतर त्वरेने रथावून उतरायचं आणि सगळ्यांचे उत्तरीय म्हणजे वरचे खालचे नाही, नंग नाही करायचं त्यांना, उत्तरीय आहे ते गोळा करायचे तुझ्या लहान बहिणीकरता. जिला मी नृत्य शिकवतो हे सगळे गोळा करायचे. पण एक अट आहे. म्हणजे काय, ते 3 जे तुला वृद्ध दिसतात आहेत, जे 3 बाण तू म्हणाला की वाया का घालवले, ते वाया घालवलेलं नव्हते. तो त्यांना माझा प्रणिपात होता. पहिला मारला तो ते भीष्माचार्य, दुसरे द्रोणाचार्य आणि तिसरे कृपाचार्य. ते मला पित्याच्या ठिकाणी आहे, गुरुच्या ठिकाणी आहे म्हणून मारले. तर फक्त तू घेऊन यायचे. अर्जुन आपलं त्याला शिकून आलेलाच आहे, तो तयारीनेच होता हो.
त्यांनी काढलं ते अस्त्र जे सोडलं त्याला संमोहनास्त्र म्हणतात. संमोहन करून टाकलेलं सगळं तुम्ही टाईम ओरिएंटेशन, टाईम बाइंडिंग, ओळख, व्यक्ती कोण आहे किंवा समोर काय आहे आपल्या विसरून तुम्ही मृतप्राय होऊन पडता. हातपाय चालत नाही, फक्त श्वास चालतो. तर यांनी जेवढे गोळा करता येईल याच्या हातात तेवढे सगळ्यांचे गोळा केले, घेऊन आला आणि अर्जुन रथ घेऊन चालले. आणि त्यांना समजलं कोण आहे. तर तिथेच मग त्यांचा वादविवाद सुरू होतो की यांनी जो पण ठरलेला होता तो भंग केलेला आहे. अज्ञातवास संपायच्या आधी हे प्रकट झालेले आहेत. त्याच्यावर ती म्हणतात इथे आपल्याबरोबर धर्मशास्त्रज्ञ आमच्या तिघाशिवाय कोणी नाही आहे. आणि आम्ही तिघांनी सांगितलं तर कर्ण, दुःशासन, शकुनी हे विश्वास ठेवणार नाहीत. आपण वापस चला. वापस हस्तिनापूरला येतात. धर्मशास्त्रज्ञांची सभा बोलावतात. ज्या दिवशी हे अज्ञात म्हणजे जिथे हे अर्जुनाची गाठ पडते ती वेळ माध्यान्ह सगळेजण मिळून मग हिशोब करतात. तर त्या हिशोबात असं निघतं की अज्ञातवास 15 दिवसांपूर्वीच संपलेला होता. मग दुर्योधन वगैरे शास्त्रार्थ कमी करू शकत नाहीत. ते प्रूव्ह करतात की जे आपण मास मोजतो ते चांद्रमास आहेत, सौरमास मोजत नाही आहे. 365 दिवस सौरमासाचे असतात, चांद्रमासाचे 322च दिवस येतात. तर ते पूर्ण झालेले आहेत. आता काय करायचं? तर युद्ध असतातच. आता ते आले मागायला आपल्याकडे तर कैद करून टाकू म्हणे त्यांना बलानी. तर कृपाचार्य टाळ्या वाजवतात. अरे म्हणे एवढी तू मिरवतो सगळं आपला दंभ सगळीकडे, काही तर तुझ्यात ताकद नाही म्हणजे खाली बस. जे धर्मशास्त्रज्ञ इथे सांगतात आहे त्यांचं ऐक. सगळ्यात जास्त ज्ञान भीष्मांना असतं. द्रोणाचार्य म्हणतात माझ्यापेक्षा जे शास्त्री बोलावले आहेत तुम्ही इथे 3-4 त्यांचं ऐका. कारण द्रोणाचार्य आणि कृपाचार्य खऱ्या अर्थाने मिंधे झालेले असतात त्या अन्नाचे. कारण अन्न तिथलं त्यांनी घेतलेलं असतं, सेवन केलेलं इतके वर्ष. ते बोलत नाहीत काही, पण म्हणतो आमच्या मते ते पूर्ण झालं आहे. मग धर्मशास्त्रज्ञ बसतात आणि पटवून देतात दुर्योधनाला आणि सगळ्यांना की अज्ञातवास संपलेला आहे. पुढे काय? तर पुढे आता वेळ झालेला आहे. आज इथे थांबू. उद्या पांडवांच्या आधी कोण येतं ते सांगेन. युद्धातल्या युद्धस्य कथा रम्या ते घेऊ. आणि उद्या प्रवचनमालेचा शेवटचा दिवस आहे. आज त्या पांडवांनी वनवासात काय काय भोगलं ते माझ्या परीने मी थोड्याच वेळात सांगायचा प्रयत्न केला. खूप भोगलं त्यांनी तिथे. आणि मी जसं मग सांगितलं तसं हे आपल्या हाती नसतं काही, तसं त्यांच्या हाती नव्हतं. आणि त्यांच्याबरोबर काही कारण नसताना एका पतिव्रतेला ते भोगावं लागलं केवळ. आणि येथे अजून 2 मिनटं घेऊ चालेल काय? मी निर्लज्जसारखा 2 मिनटं म्हणून राहिलो, घेतो. येथे जेव्हा जेव्हा मी पतिव्रता हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे द्रौपदीला, तिला जेव्हा दुःशासन विवस्त्र करत होता तेव्हा कुंतीचा थोरला कोण होता? कर्ण महाराज. काय शब्द वापरले त्यांनी तिथे? या दासीमध्ये आणि वेश्येमध्ये काय फरक आहे? विवस्त्र करा हिला. अरे मूर्ख माणूस.
अरे ज्या पतिव्रतामध्ये फक्त 5 जणींचेच नावं घेतलेले आहे, फक्त 5 जणी तेवढे नावं घेतो, त्याच्यावरचं विवेचन उद्या राहील. पतिव्रता म्हणजे काय आणि पतिव्रता कोण आहेत ते सांगून टाकून संपवतो. म्हणजे त्या सगळ्या पतिव्रतांचे आशीर्वाद प्रवचनकाराच्या पाठीशी राहतील. आणि पतिव्रता हे आपल्या सगळ्या समाजात अत्यंत चुकीची एकच कल्पना असते की जी स्त्री व्यभिचार करते ती पतिव्रता नाही. पतिव्रतेचा अर्थ फार वेगळा आहे, तो उद्याच्या याच्यात मी सांगेन. 5 पतिव्रता कोण आहे त्या पतिव्रतांचे दररोज नावं घ्या असं व्यासांनी म्हटलेलं आहे. कोण होत्या व? आणि एवढ्या सगळ्या युगामध्ये 5च ठरवलेल्या आहेत. मग बाकीच्या आपल्या बायका पतिव्रता नाही का? आहेत, पण पतिव्रतेला जे निकष लावले आहे ते उद्या बोलीन. आज ते नावं घेतो फक्त मी आणि माझ्या प्रवचनाला विराम देतो. त्या आहेत प्रातस्मरणीय म्हटलं आहे त्यांना. प्रातस्मरणीय जसे मी 8 चिरंजीव सांगितले तशा या 5 पतिव्रता पण प्रातस्मरणीय आहे. त्या कोण आहेत? ऐका. हे ऐका तिकडचं नाही झालं बरं. ऐका म्हणजे चांगले आणि म्हणतोय, नाही तर तुडतून म्हणा ऐका, तसं नाही आहे. तर अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा. काही जण चुकीचं म्हणतात पुढची ओळ पंचकन्या स्मरेन, असं नाही आहे. पंचकन्या नाही म्हटलेलं आहे, ते तिथे लिहिलं आहे पंचक ना स्मरेन नित्यम. नाचा अर्थ आहे नर. नारदांना नारद जो आहे तो ना म्हणजे नरस्य धर्म जो शिकवतो तो नारद. ना म्हणजे नर आहे इथे. तर सगळ्या नरांनी, जे नर समजतात त्यांनी पंचकन्या नाही म्हटलेलं, पंचक म्हणजे या पतिव्रतांचं पंचक आहे. त्या सगळ्या नरांनी स्मरे नित्यम महापातक नाशनम असं म्हटलेलं आहे. त्या पतिव्रतांना नमस्कार करूया. आणि याच्यातली गंमत एक आहे, या 5 पतिव्रता एकाच युगातल्या होत्या का? उत्तर आहे नाही. एक पतिव्रता याच्यातली सत्ययुगातली होती. तिचं नाव तारामती. तारामती नावाच्या विक्षिप्त स्त्रियाही पाहिलेल्या आहेत बरं, असं काही नाही. ही तारामती होती, ही हरिश्चंद्राची तारामती होती. राजा हरिश्चंद्र जो एकदाही आयुष्यात खोटं वागला नव्हता. अहल्या ही त्रेतायुगातल्या 3 आहेत. म्हणजे त्रेतायुग जास्त श्रेष्ठ होतं. त्रेतायुगातली पहिली आहे अहल्या, दुसरी सीता आणि तिसरी आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरोखर व्यासांनी अतिशय उत्कृष्ट लिहिलं आहे. तिसरी होती मंदोदरी, रावणाची बायको, धर्मपत्नी. या 3 झाल्या त्रेतायुगातल्या. पहिली सत्ययुगातली, या 3, 4. 5वी द्वापर युगात एकच झाली आणि ती म्हणजे आज जे आपण घेतलेलं आहे शीर्षक द्रौपदी माता. ती अशा या 5 जणींना नमस्कार करतो, वंदन करतो. आणि आजची प्रवचन सेवा लांबली, मला अतिशय उदार अंतःकरणाने क्षमा करा. मला आता 1च दिवस राहिला आहे फक्त. वर्षभरानंतर पुन्हा येईन मी 1 वर्षांनी. माझा अज्ञातवास 1 वर्षांनी संपते. हरिभाऊ मी ते येतो मी. असो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. शेगावचे गजानन महाराज की जय. सब संतन की जय. अंबा एकविरा माता की जय. एवढं म्हणतो आणि माझ्या प्रवचनाला विराम देतो. चुकून काही अपशब्द किंवा काही साधे शब्द निघाले असतील
तर त्या माता भगिनींनी मला उदार अंतःकरणाने माफ करा. सगळेच पतिव्रता असतात आणि याचा उलगडा उद्याच्या माझ्या याच्यात होईल. पतिव्रता म्हणजे काय हे उद्या आणि बाकीचं उद्या. उद्या खूप आहे माझ्या पाठीमागे. पंजाब मिळून आहे उद्या फ्लाईट नागपूर ते दुबई पटकन. फ्लाईटपर्यंत बसलो नाही पण फ्लाईट म्हणायला काय हरकत जाते असं. जय जय सद्गुरु श्री गजानन लीला अपरंपार. समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्तांना आधार. जय जय सद्गुरु श्री